नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा सोबत सुद्धा करू शकता। त्यासोबतच तुम्हाला सकाळ सकाळी टिफिन द्यायचा असतो, घाई गडबड असते, तर त्या घाई गडबडीमध्ये अगदी चुटकीसरशी होणारी ही रेसिपी आहे, ते म्हणजे मेथीचे पराठे। तर आज आपण बघणार आहोत मेथीचे पराठे। चला तर मग बघूयात हे मेथीचे पराठे कसे करायचे। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मेथीचे पराठे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर खूप जास्त चांगले असतात। सो जर तुम्हाला डायबिटीज असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये हे मेथीचे पराठे नक्की ठेवा। तर चला बघूयात हे मेथीचे पराठे कसे करायचे। तर हो, सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे मी तुम्हाला अशी देईल, जर तुम्ही पिकनिकसाठी हे मेथीचे पराठे बनवत असाल तर यामध्ये दही अजिबात नाही टाकायचं आणि त्यासोबतच मेथी तुम्ही टाकण्याच्या आधी थोडीशी ती फ्राय करा, म्हणजे मेथीचे पराठे हे 2 ते 3 दिवस छान असे टिकतील। तर इथे मी मेथीची एक पेंडी घेतलेली आहे आणि छान अशी नीट करून घेतली आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्यासोबतच मी ही धुवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची मेथी। तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही मेथी जी आहे ती कट करून घ्यायची आहे, तर ती आधी आपण सर्वात आधी कट करून घेऊया। तर मेथी जी आहे ती अशी थोडी थोडी अशी घ्यायची आणि जितकं बारीक आपल्याला कट करता येईल मेथी तितकी बारीक अशी कट करून घ्यायची आहे। ही अशी बारीक बारीक अशी मेथी कट करून घ्यायची। तर आता मी इथे मेथीची भाजी जी आहे ती छान अशी चिरून घेतलेली आहे आणि बारीक बारीक अशी चिरून घेतली। तर आता आधी ही मेथीची भाजी जी आहे ती आपल्याला ह्या कपनुसार किती कप होते, फुल भरून घ्यायचं कप हे बघायचं आहे। तर चला बघूयात किती कप ही मेथीची भाजी होते। जेवढा कप ही मेथीची भाजी होईल, आपण जेवढी कट केलेली आहे तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर असं पूर्ण भरून आपल्याला ही मेथी किती कप आहे हे जाणून घ्यायचं आहे, का तर जेवढी कप ही मेथी आहे तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर आधी आपण मेथीचं मेजरमेंट करून घेऊ कपानुसार। तर 1 कप, 2 कप, 3 कप आणि हे 4 कप। तर आपण इथे 4 कप मेथीची भाजी छान अशी चिरून घेतलेली आहे। तर आता 4 कप मेथीची भाजी आहे, तर आपल्याला याच कपानुसार 4 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर इथे मी याच कपाने 4 कप गव्हाचं पीठ घेते। 1 कप, 2 कप, 3 कप आणि हे 4 कप। तर याच कपाने मी मेथी मोजून घेतली, ती 4 कप आली, म्हणून मी 4 कप गव्हाचं पीठ इथे घेतलंय। आता यामध्ये आपण हे जे सगळं इथे साहित्य घेतलंय ते पण टाकून घेऊया। तर इथे मी सर्वात आधी ओवा टाकून घेते। तर 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे, तो हातावर असा चोळून टाकायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ, धनेपूड 1 टेबलस्पून, जिरेपूड 1 टेबलस्पून, हिंग घेतलेला आहे थोडंसं, पांढरे तीळ
तुम्हाला जेवढे तीळ पाहिजेत तेवढे तुम्ही टाकू शकता. मी इथे 2 टेबलस्पून घेतलेत. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 3 टेबलस्पून बेसन. बेसन आपण यासाठी टाकलंय की ते बाइंडिंग खूप छान असं होतं आणि मस्त असं आपलं पीठ होतं. त्यानंतर आपण टाकूयात तेल. तर मळताना पण थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे आपलं कणिक जे आहे पराठ्याचं पीठ ते छान असं मऊ असं होतं. त्यानंतर आपण टाकूयात इथे मी लसूण आणि मिरची हे छान असं मिक्सरला बारीक करून घेतलंय, तर ते पण टाकूया. आणि त्यासोबतच मस्त भरपूर अशी हिरवी मस्त अशी कोथिंबीर ती पण टाकून घेऊ. त्यानंतर हळद घेतलेली आहे 1 टेबलस्पून. त्यासोबतच मी इथे घेतलेला आहे दही. तर दही जे आहे ते आपल्या या रेसिपीचं सिक्रेट म्हणू शकता, कारण की दही टाकल्यानंतर आपले मेथीचे पराठे जे आहेत ना ते इतके मऊ आणि छान होतात ना, तुम्ही करून बघा तेव्हाच कळेल. तर मी इथे ½ कप दही घेतलेलं आहे. आणि आता हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे हे सगळं. चला तर हे आता मळून घेऊया. तर आता हे छान असं मळून घ्यायचं आहे. तर आपण आधी याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, त्यामुळे आधी लगेचच असं पाणी नाही टाकायचं. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मेथीला पण पाणी सुटतं, आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे वगैरे, म्हणून हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि पीठ जे आहे ते किती ओलं होतं याचा अंदाज घ्यायचा. दही टाकल्याने आपले पराठे ना खरंच खूप मऊ असे होतात आणि एक जो स्वाद येतो ना तो खूप छान येतो. त्यामुळे तुम्ही हे असे मेथीचे पराठे नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करत करत हे मळून घेऊया. अगदीच लगेचच खूप असं पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं आहे. तर हो, सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे मी तुम्हाला अशी देईल, जर तुम्ही पिकनिकसाठी हे मेथीचे पराठे बनवत असाल तर यामध्ये दही अजिबात नाही टाकायचं. आणि त्यासोबतच मेथी तुम्ही टाकण्याच्या आधी थोडीशी ती फ्राय करा, म्हणजे मेथीचे पराठे हे 2 ते 3 दिवस छान असे टिकतील. तर इथे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आपल्या पराठ्यासाठी. आणि पीठ जे आहे ते जास्त घट्ट असं नाही मळायचं, थोडंसं असं मऊच मळायचं, कारण की आपल्याला पराठे करायला मऊ असंच पीठ लागतं. तर अगदीच घट्ट असं नका करू, थोडंसं मऊ करायचं. तर इथे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. आपण त्याला 10 ते 15 मिनटं थोडंसं भिजण्यासाठी थोडंसं रेस्टला ठेवूयात. तर 15 मिनिटांनंतर आता आपण बघूया. तर आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि मी पोळपाट वगैरे सगळं घेऊन ठेवलेलं आहे, सगळी तयारी करून ठेवली आहे. तर आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊयात आधी. तर हे असं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे. हे या पद्धतीने. तर या इथे मी 6 असे गोळे करून घेतलेत, तुम्ही बघू शकता. हे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे. चला तर आता आपण पराठा करून घेऊया. थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आधी, जेणेकरून खाली चिटकू नये. आणि आता हे आपण लाटून घेऊया.
चिटकत असेल तर पीठ लावायचं. तर इथे मी पराठा मस्त असा लाटून घेतलेला आहे. चला तर आता हा भाजून घेऊयात. आणि हा असाच ठेवायचा, म्हणजे अगदीच जाड किंवा अगदीच खूपच पातळ असं नाही, थोडंसं पातळच पण अगदीच पातळ असं नाही, थोडंसं मध्यम असं ठेवायचं आपल्याला, म्हणजे तो खायला असं छान लागला पाहिजे. चला तर आता हा भाजून घेऊयात. तर इथे मी तवा पण गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हायमध्ये ठेवायची. चला तर आता हा पराठा टाकून घेऊया. आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांचा पराठा जो आहे तो भाजल्यानंतर थोड्या वेळानंतर कडक होतो. तर तुम्ही तो आहे ना मीडियम फ्लेमवरती किंवा अगदीच लो फ्लेमवरती भाजता, त्यामुळे मग तो थोडा कडक होतो. तर काय करायचं, पराठ्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. आपण तेल लावून घेऊया. अगदी लगेचच पराठा तयार होतो. मीडियम टू हाय फ्लेममध्येच हा भाजून घ्यायचा, म्हणजे नंतर थोड्या वेळानंतर कडक होत नाही. छान असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तर इथे हा आपला पराठा जो आहे तो तयार आहे. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे पण पराठे तयार करून घेऊया. छान असा भाजला पण गेलाय, तुम्ही बघू शकता. अगदी 1 ते 2 मिनिटात पराठा मस्त असा भाजला जातो. चला आता दुसरे पराठे पण आपण तयार करून घेऊ आणि मग बघू. तर इथे आपले मेथीचे पराठे तयार आहेत आणि किती मस्त दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. वाव. त्यासोबतच मी याच्यावरती तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं ते मेल्ट होत आहे. वाव. आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबात कडक असे नाही झालेले आहेत आपले पराठे, मस्त असे मऊ मऊ असे झालेत. तर मस्त असा बाईट घ्यायचा. इतके छान मऊ झालेत की बस. इथे मी लोणचं घेतलेलं आहे आणि दही पण घेतलंय सोबत. तुम्हाला जे काय आवडत असेल ते तुम्ही याच्यावरती घेऊ शकता आणि मस्त असा बाईट खायचा. वाव. एकदम मऊ असे पराठे झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे पराठे नक्की करून बघा. आणि जर काही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. त्यासोबतच धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत नक्की शेअर करा. आणि जर का तुम्ही मला म्हणजे अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल, लगेचच जावा, सबस्क्राईब करा, फ्री आहे. आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.